सलामी दिली जाते। एक नंबरची कुस्ती लागते, मानाचा चषक एक नंबरच्या कुस्तीसाठी। हे चषक कोण हासिल करणार? लक्ष्मण गावडे एलजी, आपण आखाड्यात या आणि पैलवानाच्या उंची एवढं चषक आहे। शाबास। कुस्तीला प्रारंभ श्री काळ भैरवनाथ यात्रेनिमित्त स्वर्गीय धनंजय भाऊ विठ्ठलराव गावडे पाटील यांच्या स्मरणार्थ विजेत्या पैलवानसाठी सौजन्य पैलवान ऋषीभाऊ गुजाबराव गावडे पाटील यांच्या वतीने हे मानाचा चषक द्या। सलामी। ओके। उत्कर्ष भैया आणि नयनभाऊ निकम आखाड्यात या। सलामी झालेली। एक नंबरच्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। कुस्तीला सुरुवात होणार सर्व पाहुणे स्थानपन्न झाल्यानंतर। ओके। दोन तज्ञ पंचांची नियुक्ती। नंबर 1 ची कुस्ती चालू झालेली। नयन भाऊ आखाड्यात या। नंबर हा आत या। आले नयन भाऊ। कुस्तीला सुरुवात। आशीष कुमार हात ऊपर कीजिए। आशीष कुमार भारत मधले हात वरती करा। कुस्तीला सुरुवात झाली। नंबर 1 ची कुस्ती या मैदान मधली चालू झालेली। उत्कर्ष भैया काळे आणि पैलवान नयनभाऊ निकम हे दोन पंच आहेत। कुस्तीला सुरुवात झालेली। नंबर 1 ची कुस्ती लागलेली। आशीष कुमार काळी लांग परिधान केलेला। नंबर 1 ची कुस्ती या मैदान मधली। हलगेवाले शेवटची कुस्ती झाल्यावर लगेच हलगे वाजवायचे नाही सांगितल्याशिवाय, हा लक्षात ठेवा। पैलवान एक नंबरच्या कुस्तीला सुरुवात झालेली। दोन्ही पैलवान लढाई लागलेली आहेत। चौदंडी चालू आहे, गर्दन खेच चालू आहे, पंजे की पकड़ चालू आहे। भारत मधने विरुद्ध आशीष कुमार अशी कुस्ती लागलेली। 10 वाजत आलेले। बस आशीष कुमार चलिए पहलवान, आगे बढ़कर कुश्ती करना चाहिए, पीछे हटकर नहीं लड़ना। कुश्ती करिए पहलवान। एक नंबरची कुस्ती चालू आहे या मैदान मधली। 20 वर्षानंतर आज या मेडद गावामध्ये बारामती तालुक्यात मैदान संपन्न होतोय। 2004-5 च्या कालखंडानंतर मैदान थांबलं होतं। 2003 ला मैदान थांबलं होतं, पण खऱ्या अर्थाने सर्वजण एकत्र येऊन पुन्हा नव्याने कुस्ती मैदान सुरुवात केलं। शाबास। हो हो। आणि भारतचा कब्जा घेण्याचा प्रयत्न आशिषचा चालू आहे। छातीचा बोजा भारतने टाकलेला आहे। वाघाच्या काळजाचा पैलवान भारत मध्ये नीरव वाघत थांबणे भारतच्या रक्तात नाही। गेली 12 ते 14 वर्ष झालं भारत नंबर 1 नंबर 2 च्या जोडीत लढतोय। एवढ्या दिवस पैलवानकी टिकवणं सोपं नाही। पैलवान होणं सोपं आहे, पण पैलवानकी टिकवणं फार अवघड आहे। अखंड साधना, खडतर तपश्चर्या, नित्य नियमितपणा असावा लागतो, तेव्हा हे शक्य होत असतं। पैलवान म्हणजे काय? सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा,
ऐन तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊन साधू संतावून रोज लाल मातीचा घाम आणि चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात. पैलवान की सोपी नाही. सजासजी पैलवान होत नाही. वस्तादाचं योगदान, आई वडिलांचा परिश्रम, पैलवानाचं कष्ट, सगळ्या गोष्टी फळाला यावं लागतात तेव्हा पैलवान होतो. कुस्ती चालू आहेत. तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग. पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं ही शिकवते ती लाल माती. माती आणि माता वेलांटीचा फरक आहे. जन्म देते ती माता, आयुष्यभर सांभाळ करते ती माती. मग हीच नाती हीच नीती जपायची आणि जोपासायची असतात. गावच्या सरपंचाकडून चालू कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस. गणेश भाऊ काशी शाबास आहे. भारत घुटना ठेवतोय. पायाचा घुटना मानेवरती ठेवलेला आहे भारतने. त्याचबरोबर ऋषीभाऊ गावडे पाटील यांचे 1000 रुपये. जो पैलवान विजय होईल त्याच्यासाठी. शाबास. हो शाबास शाबास. नंबर 1 ची कुस्ती आहे. सोपं नाही, कष्ट आहे. आणि पुन्हा घुटना भारतने ठेवलेला आहे. घुटना डावाची पकड. ज्याचं त्याने जे ते करावं. शिट्ट्या मारू नका. हा शिट्ट्या मारण्याचा फड नाही. हो हो हो. आणि बच गयो. शबास शबास. हो भले 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 बच गयो. करा टाळ्या. चकार गार 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 फिरायला लागला. हो हो हो. टाळ्या पाहिलं होत्या. मशिनरी तापली. हो भारत भारत. 1 मिनिट थांबा थांबा. कुस्ती आत घ्या. पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात. प्रसिद्ध बागायतदार महेश शेठ खोमणे यांच्याकडून चालू कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस. जो पैलवान विजय होईल त्याला. पुन्हा समोरासमोर कुस्ती. हे 21वे शतक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग म्हणून ओळखलं जातं. अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहतायत. दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद याही गोष्टींना आज समोर जावं लागतंय. यासाठी निरोगी आणि निर्व्यसनी पिढी पाहिजे. आज संपत्ती महत्वाची राहिलेली नाही, संतती महत्वाची आहे. ही वस्तुस्थिती आहे. कुस्ती करा, कुस्ती मध्ये घ्या. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू. भारत पटाला लागण्याचा प्रयत्न. आशिष कुमार तोही तेवढ्याच तोला मोलाचा आहे. तोही काही कमीचा नाही. आणि पुन्हा पटाला लागण्याचा प्रयत्न आशिषचा. तो भारतने हल्ला धुडकावलेला आहे. अशी कुस्ती मेढा तालुका बारामती जिल्हा पुणे दीप मंगल उद्योग समूहाचे मालक अजित दीपक कांबळे यांच्याकडून 1000चं बक्षीस जाहीर झालंय. चालू कुस्तीत विजय त्या पैलवानला. आणि 110 किलोचा बोजा मानेवरती पडलेला आहे. हो तुखा म्हणे जातीचे पाहिजे, वेड्या गाबाळ्याचे काम नव्हे. पुन्हा घुटना. आणि ओ भले 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 भले. वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. आणि भारत मधले पैलवान विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये. नासाहेबाच्या नावानं